आणि बातमी आहे पुण्यातून। पुणेकरांची पुन्हा एकदा कचरा कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण उरळी आणि फुरसुंगी गावातले ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत। आज कोणत्याच कचऱ्याच्या गाड्या फुरसुंगीमध्ये येऊ न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे। मागील आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात फुरसुंगीचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं, मात्र महिना उलटून देखील काहीच कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा एकदा संतापलेले आहेत। थोड्याच वेळात इथं आंदोलन सुरू होणार आहे। दरम्यान आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार फुरसुंगीतल्या कचरा डेपो इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा सुरू केलेली आहे। आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, नेमकं काय घडतंय फुरसुंगीमध्ये? अमोल, पुण्यातील फुरसुंगी या ठिकाणी जो कचरा डेपो आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलेलं आहे। आता काही वेळातच ते आंदोलन सुरू करतील। कचरा गाड्या या ठिकाणी येऊ देणार नाहीयेत अशा याच्यावर ते ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांनी एक महिन्या अगोदर ही बैठक घेतलेली होती, त्यामध्ये असे ठरलेलं की पुणे महानगरपालिका एक अहवाल तयार करेल आणि आराखडा त्या गावासमोर ठरवेल की किती गाड्या नेमकं या ठिकाणी येणार आहेत। हे सगळं ते त्या गावाशी चर्चा करतील, परंतु या महिन्यामध्ये एकही बैठक झाली नाही, कुठलाही आराखडा त्यांच्यासमोर ठेवण्यात आला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या गावकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आता गावकरी या फुरसुंगी कचरा डेपोच्या बाहेर जमलेले आहेत। सकाळपासून पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला होता। पोलीस बंदोबस्त मध्ये कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये जात होत्या, परंतु स्वतः पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते या ग्रामस्थांची आता चर्चा करतायत। काय तोडगा निघतो यामध्ये आता हे पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या संपूर्ण आंदोलनाचे तुझ्याकडून अपडेट घेत राहू।